भगवान शिव, यमराज, कामदेव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रोध यांचा अंशावतार असलेला अश्वत्थामा हा ज्यावेळी जन्माला आला त्याच वेळी त्याच्या पहिल्या रडण्याचा आवाज हा घोड्याच्या खिंकाळण्यासारखा होता असं म्हणतात. स्वर्गीय अश्व उच्चश्रवा याच्या खिंकाळण्यासारखा हा आवाज होता आणि त्याच वेळी अशी आकाशवाणी झाली असंही म्हणतात की या आकाशवाणीमधून सांगण्यात आलं की या मुलाचं नाव अश्वत्थामा असं ठेवण्यात यावं. म्हणजे हा अश्वत्थामा याचा जन्मही दैवी होता आणि जन्मापूर्वीच देवतांनी त्याचं नामकरणही करून ठेवलेलं होतं. असं दैवी वलय लाभलेला अश्वत्थामा हा एका अत्यंत थोर अशा कुळामध्ये जन्माला आला. अंगिरस, भारद्वाज, भारद्वाज तर सप्तर्षीपैकी एक ऋषी भारद्वाज यांच्या कुळामध्ये यांच्या वंशामध्ये अश्वत्थाम्याचा जन्म झाला. तो द्रोणाचार्यांचा पुत्र, द्रोण आणि कृपी यांचा पुत्र. आणि हा दैवी अंश असलेला अश्वत्थामा याच्या बालपणी मात्र त्याला दारिद्र्याचे चटके भोगावे लागले असं दिसतं. याचं कारण असं की त्याचा पिता द्रोण हा जरी विद्याभ्यासामध्ये शस्त्रास्त्र यांच्या अभ्यासामध्ये कुशल असला तरी तो दरिद्री होता. आणि याचं कारणही हे होतं की द्रोणाचार्य जरी अत्यंत विद्वान होते आणि शस्त्राभ्यासातही ते कुशल होते तरी सुद्धा त्यांचा या आपल्या कौशल्याचा या आपल्या ज्ञानाचा उपयोग करून भौतिक साधन संपत्ती मिळवण्याकडं मुळीच कल नव्हता. आणि त्यामुळं त्यांनी भौतिक साधन संपत्तीकडे दुर्लक्षच केल्यामुळं ते दरिद्री राहिले होते. आणि बालपणी अश्वत्थाम्याला या आपल्या पित्याच्या दारिद्र्याचे चटके भोगावे लागले असं दिसतं. त्या संबंधी एक कथा सांगण्यात येते. ती कथा अशी की एकदा खेळत असताना आपल्या मित्रांच्या सोबत खेळत असताना अश्वत्थाम्याचे मित्र आपापल्या घरी गेले आणि ते दूध पिऊन आले. आणखीन परत आल्यानंतर ते एकमेकांना सांगू लागले की आम्ही आता दूध पिऊन आलो आहे. मग यानंतर अश्वत्थामा सुद्धा आपल्या पर्णकुटीमध्ये गेला, आपल्या आईला म्हणाला की मला दूध प्यायला दे. पण त्यांच्या घरी गाय नव्हती आणि दूधही नव्हतं. त्यामुळं या अश्वत्थाम्याच्या आईनं त्याला पाण्यामध्ये पांढरं पीठ घालून तेच पाणी, पांढरं पाणी दूध म्हणून ते प्यायला दिलं. अश्वत्थामा जन्मात गाईचं दूध प्यायलेलंच नव्हतं आणि त्यामुळं त्याला वाटलं की हेच दूध आहे आणि म्हणून तो हे पांढरं पाणी प्यायला पीठ कालवलेलं आणखी आपल्या मित्रांच्या मध्ये परत आला. आणखी त्यांना म्हणाला की मी सुद्धा आता दूध पिऊन आलेलो आहे. त्याच्या या वक्तव्यावर त्याचे मित्र मात्र त्याला हसले. कारण थोडस कुत्सितपणेच हसले. कारण त्यांना माहित होतं की द्रोणाचार्य हे दरिद्री आहे तर त्यांच्याकडे गाय नाही आणि दूधही नाही. आणि त्यामुळं अश्वत्थामा काही दूध पिऊन आलेलं नाही हे त्यांना माहित होतं. पण लहानक्या अश्वत्थाम्याला तेवढी समज नव्हती आणि त्यामुळं हे आपले मित्र आपणाला का हसत आहेत हेही त्याला समजलं नाही. पण त्यानंतर जेव्हा द्रोणाचार्यांना ही हकीकत समजली तेव्हा त्यांना विलक्षण दुःख झालं. आपल्या दारिद्र्याचं दुःख झालं. आपल्या पुत्रावर आपल्या दारिद्र्यामुळं अशी वेळ आली की आपण त्याला एक प्यालाभर दूध सुद्धा देऊ शकत नाही. हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी आपला बालपणीचा मित्र पांचाल देशीचा राजा या राजाकडे जाऊन दक्षिणा म्हणून एक गाय घ्यावी असा विचार करून ते द्रुपदाकडे आले. पण द्रुपदानं त्यांना आपल्या मैत्रीची ओळख तर दिली नाहीच, शिवाय त्यांचा अपमानही केला आणि त्यांना गायही दिली नाही दक्षिणा म्हणून. आपल्या मैत्रीची अशी अवहेलना केलेली बघून द्रोणाचार्य विलक्षण संतप्त झाले. त्यांच्या विद्वत्तेची द्रुपद राजानं कदर केली नव्हती.
आणि त्यामुळं द्रोणाचार्य विलक्षण संतप्त झाले आणि मग त्यानंतर मनोमन त्यांनी द्रुपद राजाचा सूड घेण्याचा निश्चय केला आणि ते आपल्या परिवाराला घेऊन हस्तिनापूरला आले. द्रोणाचार्यांच्या शस्त्रास्त्र विद्या कौशल्य संबंधी भीष्माचार्यांना माहिती होती. त्यामुळे भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांची नेमणूक कौरव आणि पांडव राजपुत्रांना शिक्षण देण्यासाठी त्यांचा गुरु म्हणून त्यांची नियुक्ती केली. आणि आता मग हस्तिनापूरच्या राजकुलाचे गुरुपद मिळाल्यानंतर, आचार्यपद मिळाल्यानंतर द्रोणाचार्यांची परिस्थिती दरिद्री निश्चितच राहिली नाही. त्यामुळे इथून पुढं अश्वत्थाम्याला दारिद्र्याचे चटके बसलेले नसणारच. त्यामुळं बालपणीचा अगदी जो काही त्याच्यावर प्रसंग आलेला होता त्याची आठवण ह्या बालमनावर खूप खोलवर रुतून बसली असेल असं म्हणायला फारसा वाव तरी राहत नाही. आणि त्यानंतर पुढं तर कौरव पांडव राजपुत्रांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर द्रोणाचार्यांनी त्यांना गुरुदक्षिणा म्हणून द्रुपद राजाच्या पांचाल देशावर आक्रमण करायला त्यांना सांगितलं आणि द्रुपद राजाला बंदी बनवून आणायला सांगितलं. आणि मग हस्तिनापूरचं सैन्य आणि अर्जुनाची धनुर्विद्या कौशल्य यांच्या जोरावर कौरव पांडव राजपुत्रांनी द्रुपद राजाचा पराभव केला. त्याला बंदी बनवून द्रोणांच्या पुढे उभं केलं. तेव्हा आता एक संपूर्ण राज्य द्रोणांच्या मालकीचं झालेलं होतं. पण द्रोणाचार्यांनी आपला बालपणीचा मित्र द्रुपद आणि आताचा शत्रू द्रुपद याला अर्ध राज्य परत केलं आणि अर्ध राज्य मात्र आपल्याकडे ठेवलं. म्हणजे वारसा हक्कानं का होईना अश्वत्थाम्याला आता एक राज्य मिळणार होतं. तो एका राज्याचा अधिपती होऊ शकला असता. पण म्हणजे दारिद्र्याचा त्याच्या मागमूसी त्याच्या आयुष्यामध्ये इथून पुढे राहिला नाही. आणि तो दुर्योधनाचा मित्र होता. दुर्योधनाचा मित्र होता. राजपरिवारातीलच एक सदस्य म्हणून त्याला अत्यंत आपुलकीनं दुर्योधन वागणूकही देत होता. पण तरी सुद्धा अश्वत्थाम्याच्या आयुष्यामध्ये एक महत्वाची कसर, एक महत्वाची त्रुटी राहून गेलेली दिसते. एवढं सगळं असूनही अश्वत्थाम्याचा विवाह काही झालेला दिसत नाही. तो का झाला नसावा या संबंधीही कुठलीच माहिती महाभारतामध्ये मिळत नाही. पण अश्वत्थाम्याचा विवाह झाला नाही ही गोष्ट मात्र खरी. आणि मग असा कुठलाच एक नाजूक नात्याचा बंध नसलेला अश्वत्थामा एक रखरखीत आयुष्य जगला की काय कोण जाणे. आणि मग असं हे रखरखीत आयुष्य जगणारा अश्वत्थामा थोडासा क्रूरच राहिला की काय असंही म्हणावंसं वाटतं. आणि मग पुढं कुरुक्षेत्र युद्ध. कुरुक्षेत्र युद्धामध्ये त्याच्या पित्याचा द्रोणाचा वध द्रुपदाचा पुत्र धृष्टद्युम्न यानं केला. तो कपटाने केला. अर्थात ते निशस्त्र आहेत आणि ध्यानस्थ आहेत. अशा वेळी धृष्टद्युम्नानं द्रोणाचार्यांचा अश्वत्थाम्याच्या पित्याचा वध केला. अर्थात त्यालाही कारण होतं, कारण द्रोणाचार्यांनी द्रुपदाचा वध केलेला होता युद्धामध्ये. पण द्रोणाचार्यांनी केलेला वध हा काही निशस्त्र द्रुपद राजाचा वध नव्हता. त्यामुळं अगदी समोरासमोर धृष्टद्युम्न हा पांडवांचा सेनापती आणि द्रुपदाचा पुत्र तो समोरासमोरच्या युद्धामध्ये द्रोणांचा वध करू शकला असता कदाचित. आणि जर ते केलं असतं तर अश्वत्थाम्याला त्याचं एवढं वाईटही वाटलं नसतं. पण कपटानं द्रोणाचार्य निशस्त्र असताना धृष्टद्युम्नानं द्रोणाचार्यांचा वध केला. आणि त्यानंतर मग कुरुक्षेत्र युद्ध संपलं. कौरव हरले अर्थातच. आणि हे युद्ध संपत असताना दुर्योधन आणि भीम यांचं अंतिम युद्ध, द्वंद्व युद्ध, गदायुद्ध. या गदायुद्धामध्ये सुद्धा भीमानं अत्यंत कपटानच दुर्योधनाचा अंत केला, त्याचा वध केला. कारण त्यानं दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली आणि त्याच्या मांडीच्या चिंध्या केल्या, त्याची मांडी फोडली. हे गदायुद्धाच्या नियमात बसणारं नव्हतं.
पांडवांनी अनेक वेळा नियमभंग केला, युद्धाचे नियम मोडले. ही गोष्ट खरी आहे, मान्य आहे. श्रीकृष्णानंही नियम मोडले. पण कौरव तरी कुठं अगदी धर्मान धार्मिकतेनं पांडवांशी वागलेले होते. युद्धाचेच काय, सगळ्या आयुष्याचेच धार्मिकतेचे नियम सगळ्यांनीच मोडलेले होते. त्यामुळे एकट्या पांडवांना, एकट्या भीमाला किंवा श्रीकृष्णाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. पण दुर्योधन आता अंतिम घटका मोजत असताना अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा हे तीनच कौरवांच्याकडे राहिलेले आता शेवटचे सैनिकही आणि खंदेवीरही होते. आणि मग शेवटच्या घटका मोजणाऱ्या दुर्योधनाकडे अश्वत्थामा आला आणि त्याला म्हणाला की त्याच्याकडून त्यानं स्वतःला कौरव सेनेचा अंतिम सेनापती म्हणून अभिषेक करून घेतला. सेना नसलेल्या सेनेचा तो आता अधिपती झाला. त्याची सेना सगळी मिळून त्याच्यासह 3 होती. आणि त्यानं दुर्योधनाला वचन दिलं की मी आता राज्य काही आपणाला भोगायला मिळणार नाही, पण जरी ते आपणाला भोगायला मिळालं नाही तरी मी पांडवांचा सूड घेईन. त्यांनी कपटानं तुझाही अंत केलेला आहे, माझ्या पित्याचाही अंत केलेला आहे. त्यांचा मी सूड घेईन आणि त्यांना सुद्धा मी राज्योपभोग घेऊ देणार नाही, असं दुर्योधनाला वचन देऊन अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा यांच्या मदतीनं अंधारामध्ये रात्रीच्या वेळी, ज्यावेळी पांडव आपल्या शिबिरामध्ये युद्ध संपलं या विचारानं थोडेसे निर्धास्त होऊन ते निद्रेच्या अधीन झालेले होते, त्यावेळी त्यानं अंधाराचा फायदा घेऊन अश्वत्थाम्यानं पांडव समजून पांडवांच्या 5 पुत्रांचा वध केला आणि धृष्टद्युम्नाचाही वध केला. आणि नंतर त्यांनी पांडव शिबिर जाळून टाकली. आणि ती जाळून टाकल्यानंतर मग पुढं ज्यावेळी दुसऱ्या दिवशी अश्वत्थाम्याचा शोध लागला, तो व्यास महर्षींच्याकडे लपून बसलेला होता. ज्यावेळी त्यांना शोध लागला त्यावेळी अश्वत्थामा आणि अर्जुन समोरासमोर आल्यानंतर अश्वत्थाम्याने अर्जुनाला युद्धाचं आव्हान दिलं. आणि मग ते आव्हान स्वीकारून अर्जुन त्याच्याशी युद्ध करू लागला. तेव्हा अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून अर्जुनानं सुद्धा ब्रह्मास्त्र सोडलं. आणि आता ही 2 ब्रह्मास्त्र आपापसात टकरून संपूर्ण विश्वासाचा अंत होईल असं एकूणच लक्षात आल्यानं व्यास महर्षींनी दोघांनाही आपापली ब्रह्मास्त्र मागं घेण्यास सांगितलं. तेव्हा व्यास महर्षींच्या शब्दाचा आदर करून, त्यांचा मान त्यांच्या शब्दाचा ठेवून अर्जुनानं आपलं ब्रह्मास्त्र पाठीमागं घेतलं. पण दुर्दैवानं अश्वत्थाम्याला मात्र ब्रह्मास्त्र पाठीमागं घेण्याचं कौशल्य त्याला अवगत नव्हतं. आणि आता आपणाला हे ब्रह्मास्त्र पाठीमागं घेता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यानं थोडा कमी विनाश व्हावा या भावनेनं असेल कदाचित, तर त्या भावनेनं त्यानं उत्तरेच्या गर्भाकडं हे ब्रह्मास्त्र वळवलं आणि उत्तरेच्या गर्भातील न जन्मलेलं बालक परीक्षित याचा वध करून, याला गर्भामध्येच त्याचा वध करून ब्रह्मास्त्र शांत झालं. एकतर अश्वत्थामा हा रात्रीच्या अंधारामध्ये पांडवांची शिबिर जाळायला आला, त्यांना मारायला आला. हे भ्याडपणाचं कृत्य होतं. ते काही पराक्रमी अशा वीराचं कृत्य मुळीच नव्हतं. ते भ्याडपणाचं कृत्य होतं. पण त्याचं शेवटचं कृत्य हे फक्त क्रूरच नव्हे तर अमानुष अशा क्रौर्यानं भरलेलं होतं. आणि मग या क्रौर्याची शिक्षा म्हणून कृष्णानं त्याच्या कपाळावरील देवदत्त मणी काढून घेतला आणि आणखीन अश्वत्थाम्याच्या कपाळावर भळभळती जखम ठेवली. आता श्रीकृष्णानं त्याच वेळी अर्थात उत्तरेच्या गर्भातील परीक्षिताला, न जन्मलेल्या परीक्षिताला, तो मृतावस्थेमध्ये जन्माला आला, पण त्याला भगवान श्रीकृष्णांनी जीवदान दिलं, त्याच्यामध्ये प्राण फुंकले. आणि पुढं अश्वत्थाम्याला मात्र अशी त्याच्या कपाळावरील देवदत्त म्हणून काढून घेऊन शिक्षा केली आणि त्याच्या कपाळावर बळबळती जखम ठेवली आणि त्याला शाप दिला की कलियुगाच्या अंतापर्यंत तू अशीच वेदनेनं
वेदना वेदनेनं विव्हळत भळभळती जखम घेऊन एकाकी भटकत फिरशील. निर्जन अरण्यामधून तू भटकत फिरशील आणि तुला मृत्यूही कलियुगाच्या अंतापर्यंत येणार नाही. त्याच्या क्रौर्याबद्दल, अश्वत्थाम्याच्या क्रौर्याबद्दल श्रीकृष्णाने त्याला शिक्षा दिली. ही गोष्ट जरी मान्य केली तरी अश्वत्थाम्याच्या मूळ क्रौर्याबद्दल एक प्रश्न निश्चितच अजूनही शिल्लक राहतो की ब्राह्मण कुळात जन्मलेला, अत्यंत उच्च अशा ब्राह्मण विद्वान ऋषीमुनींच्या कुळामध्ये जन्मलेला हा अश्वत्थामा आणि संस्कारित न होता हा इतका क्रूर आणि अमानुष्य क्रूर का झाला असावा याचं काही कारण मात्र सापडत नाही. जर आपल्यापैकी कुणाला या प्रश्नाचं उत्तर देता येणं शक्य झालंच तर मी त्यांचा आभारी राहील. धन्यवाद.